इराण इस्रायल युद्धाचा सर्वत्र परिणाम जाणू लागलेला आहे। एकंदरीतच जे हॉटेल व्यावसायिक आहेत यांना सद्यस्थितीत गॅस बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे बारामतीतील जे सर्व हॉटेल व्यावसायिक आहेत ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। काही वेळातच ते भेट देखील घेणार आहेत। आपल्यासोबत काही हॉटेल व्यावसायिक आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल खऱ्या अर्थाने हॉटेल व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक गॅस बंद करण्यात आले, काय अडचण निर्माण होत आहे? हॉटेल व्यवसायाचे गॅस बंद झाल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीज पूर्ण बंद झाल्यात, जमाव झालेले आहे। हॉटेलला पहिल्यांदा रोज गॅस मिळत होता, आता रोजचा गॅस जाऊ द्या, एक दिवसाड नाही। आम्हाला तर सांगितलं फक्त घरगुती गॅस 21 दिवसांच्या नंतर मिळणार आहे आणि व्यावसायिक जो कमर्शियल सिलेंडर असतो ते मिळणारच नाही आहे। हे कमर्शियल सिलेंडर न मिळाल्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांकडे 2 ते 3 दिवसाचा स्टॉक होता, तो स्टॉक आता सगळा संपलेला आहे। सद्यस्थितीत काय म्हणजे परिणाम जाणून लागलेला आहे बारामतीमध्ये? बारामतीतील सर्व हॉटेल बंद आहेत आणि हॉटेल बंद असल्यामुळे हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणारे किराणा व्यावसायिक असतील, शेतकरी भाजीपाला वगैरे असतील, ह्या सर्वांची आर्थिक अडचण झालेली आहे। त्याचबरोबर हॉटेल व्यवसायामध्ये काम करणारा जो स्टाफ होता, ह्या स्टाफची सुद्धा अडचण झालेली आहे। स्टाफला 15-15 दिवस कंपल्सरी सुट्टी द्यावी लागणार आहे आणि स्टाफला 15 दिवस सुट्टी दिल्यानंतर त्यांचा जर तो पगार नाही दिला तर व्यापारी असो म्हणजे हॉटेल व्यावसायिकांबरोबर त्याही लोकांचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांची जगण्याची सुद्धा विषय मुश्किल होऊन जाणार आहे असं वाटतं। नागरिकांना विशेषतः कशाचा सामना करावा लागत आहे काय? नागरिकांना आत्ता हॉटेलमध्ये आल्यानंतर चहा कॉफी हे त्यांच्या आवडीनुसार मिळू शकत नाही। चहा मिळणंसुद्धा कठीण झालेलं आहे आणि इतर गोष्टी अनेक गोष्टी वर्ज्य होत चालल्या आहेत की आता तुम्ही जर पंजाबी हॉटेलमध्ये पंजाबी डिशेस मागायला गेला तर फ्राय पॅनवर चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा अनेक पदार्थ असतात पंजाबी डिशेस, त्या मिळणं मुश्किल झालेलं आहे। कारण चुलीवर जर चालवायचं झालं तर चुलीवर फक्त 2 भाज्या किंवा तुमची चुलीवरची मिसळ एवढ्याच वस्तू मिळू शकतात। तुम्हाला चहा, उपीट, शिरा, उपमा, पोहे ह्या ग्रामीण भागातली लोक बी जास्त ग्रामीण भागांना ह्या गोष्टी मिळूच शकत नाहीत ना। त्यामुळं आणि ह्या जसं अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे किराणा कमी घेतोय, भाजीपाला कमी घेतोय, शेतकऱ्यांना सांगावं लागतंय। दूध रोज 100 लिटर माझ्या हॉटेलला लागतं, त्याला सांगावं लागतं आज दूध आणू नको, 20च लिटर आण। म्हणजे ह्या सगळ्या एका मागच्या एका कडीला त्या सगळ्या तुटत चालल्यात। रोज माझ्याकडे 20,000ची भाजीपाला येतो, तो भाजीपाला आता मला 5,000चा भाजीपाला घ्यावा लागतोय। म्हणजे माझ्या हॉटेलमध्ये आत्ता अशी अवस्था आहे की स्टाफ पण कमी केला, म्हणजे ते उपासमारीची वेळ हळूहळू हे थोडे दिवस जर समजा सिलेंडर कंप्लीट बंद झाले, आत्ता जो माझ्याकडे स्टॉक आहे त्याच्यावर माझं हॉटेल चालू आहे। काय मागणी करणार आहात आता भेट घेण्यासाठी? आता आम्ही वहिनी साहेबांना हीच मागणी करणार आहे की गॅस कमीत कमी आम्हाला 2 दिवसात तरी कमीत कमी हॉटेलवाल्यांना उपलब्ध करून द्यावा, असे आम्ही राज्य सरकारला, महाराष्ट्र शासनांना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री वहिनी साहेबांना आम्ही ही मागणी करणार आहोत की ह्याची पार्श्वभूमी तुम्ही सगळ्यांची विश्वासात घ्यावं किंवा परिस्थिती ही विश्वासात घ्यावी, एवढीच आमची मागणी आहे। हे बारामतीतील हॉटेल व्यावसायिक आहेत, मोठ्या अडचणी ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागातील जे नागरिक आहेत यांना देखील हॉटेल व्यवसाय बंद होत असल्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। काय नक्की ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात बारामतीत लोक येत असतात, विशेषतः शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मुलं बारामतीमध्ये आहेत। काय यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे? LPG गॅस व्यवसाय बारामतीमध्ये 60 ते 65 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात। ते वेगवेगळ्या कॉलेजच्या हॉस्टेल्समध्ये, मेसमध्ये, रूम्समध्ये राहतात। ते काय घरून स्वयंपाक आणू शकत नाहीत किंवा ते घरी बनवत नाहीत, हे सगळं मेसमध्ये डिपेंड आहे। आता मेसला सिलेंडर उपलब्ध नाही झाला तर त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्यांची आता 10वी 12वीच्या आणि सगळ्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यांनी सर्वाईव्ह कसं करायचं? त्यांचा रोज घरून डबा येऊ शकत नाही। त्यानंतर हॉस्पिटलच्या कॅन्टीन आहेत, पेशंट ॲडमिट आहेत, त्यांना भेटायला येणारे आहेत, त्यांनी कुठून जेवणाची व्यवस्था करायची? त्याचप्रमाणे जो हॉटेल व्यवसाय तर आपण सांगितलेलं आहे, घरगुतीचं पण तेच आहे। उद्या जर म्हणतात चुलीवर तुम्ही करा, चुलीवर केलं तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे, निसर्गाचा ऱ्हास होणार आहे, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याचं परत आपल्याला सर्वाईव्ह करावं लागणार आहे। तर आमची विनंती सरकारला हेच असेल की फक्त ॲटलिस्ट 25% तरी सिलेंडर्स उपलब्ध करून द्यावे, म्हणजे आम्ही आमचं मेनू कार्ड असेल किंवा सप्लाय असेल, एक भाजी तरी, एक चपाती तरी त्या विद्यार्थ्यांना, त्या पेशंटला सगळ्यांना मिळावी, त्यासाठी आम्ही फक्त आलेलो आहोत। काय मागणी?
सध्या हे परिस्थिती पाहता की हॉटेल व्यवसायासाठी साधारणतः 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड तरी गॅस मिळावा, जेणेकरून हे सगळे ज्या अध्यक्षांनी सांगितलेले जे चैन आहेत त्या चैन सुरळीत चालतील. शेतकरी असेल, किराणा माल असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे हाल होत आहेत किंवा पेशंटचे हाल होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील. नक्कीच हे बारामतीतील हॉटेल व्यावसायिक होते. विशेषतः व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे बारामतीमध्ये जे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले आहेत किंवा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती बारामतीमध्ये नागरिक येत असतात, साहजिकच यांना हॉटेल व्यवसायामध्ये गॅस पुरवठा होत नसल्यामुळे साहजिकच हॉटेल व्यवसाय बंद होण्यास सुरुवात झालेली आहे. साहजिकच नागरिक असतील, विद्यार्थी असतील, यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे आणि साहजिकच याची सर्वसामान्य लोकांना देखील चटका बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि साहजिकच यामुळे बारामतीतील सर्व जे व्यावसायिक आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सहयोग या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते निवेदन देखील देणार आहेत. कॅमेरामॅन विनोद सहमी, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.